इति पिशो भगवानः सम्मा सम्बुद्धो विद्याचरणसम्पन्नो सुगतो लोकविदो अनुत्तरो पुरुषधर्मसारथि सत्ता देवमनुसारं बुद्धो भगवाति ये च वससतं जीवे दुःपयो असमाहितो एकहं जीवितं सेयो पय्यवन्तस्स जैनो तथागत सम्यक संबुद्ध तथागताचा पवित्र सन्मार्ग तथागताच्या सन्मार्गाचा प्रचार आणि प्रसार करणारा तथागत निर्मित पवित्र भिक्खू संघ बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महान अशा सर्वश्रेष्ठ जगातील सर्वच रत्नांना त्रिवार अभिवादन करून आपल्या दैनंदिन धम्मसंस्कारातील नित्य धम्मदेशनेला सुरुवात करीत आहोत। इथे उपस्थित आपल्या सर्वांप्रती मी सुरुवातीला अनंत मंगल मैत्री व्यक्त करतो। धम्मोदय द राइज ऑफ धम्मा या आपल्या धम्मिक यूट्यूब चॅनलला बघणाऱ्या सर्व दर्शकांसाठी सुद्धा अनंत मंगल मैत्री व्यक्त करून आजच्या धम्मदेशनेला सुरुवात करतो। काल आपण धम्मपदातील 110 क्रमांकाची एक अत्यंत उपयुक्त अशी गाथा आणि त्यावरील श्रामणेर संकीच्च यांची सुंदर अशी कथा पाहिलेली आहे। 7 वर्षाचा असताना ते अरहंत झाले। त्यांच्या गुरुचं नाव भदंत सारीपुत्रजी है ना। आज तशीच एक कथा आपण बघणार आहोत। आजची जी गाथा आपण बघणार आहोत सहस्त्र वग्गातील म्हणजे धम्मपदातला 8वा वग्ग, या 8व्या वग्गातील 12 क्रमांकाची गाथा, सहस्त्र वग्गातील 12 क्रमांकाची गाथा, एकंदरीत धम्मपदातील 111 क्रमांकाची गाथा आज आपण या ठिकाणी बघणार आहोत। काल जी कथा आपण पाहिली त्या कथेत दरोडेखोर होते, सशस्त्र असलेले 500 दरोडेखोर होते आणि त्या 500 दरोडेखोरांना त्या संकीच्च नावाच्या सामणेराने कशा स्वरूपात बदललं हे आपण पाहिलं। आज 500 चोर आहेत है ना। म्हणजे बघा सगळे चोर दरोडेखोर सगळे बदलू लागले है ना। तर एक ना एक दिवस असा येईल की भारताचा पंतप्रधान हा बौद्ध असेल। म्हणजे आपण जर पाहिलं तर बौद्ध धर्माचं काम झपाट्याने वाढलेलं आहे। निश्चित स्वरूपात हे चित्र बदलणार आहे आणि म्हणून ही याची जी धम्मकथा आहे या धम्मकथेमध्ये जेव्हा माणसाला खरं जीवन समजते आणि मग त्याच्या चित्तामध्ये असा विचार येतो की उर्वरित राहिलेलं हे जे आयुष्य आहे हे आयुष्य वाईट वळणावर न नेता बुद्धाच्या धम्माच्या आणि संघाच्या सेवेमध्ये समर्पित करावं अशी जेव्हा माणसाच्या चित्तामध्ये एक भावना निर्माण होते तर त्याच भावनेच्या संदर्भामध्ये त्याच त्यागाच्या संदर्भामध्ये तथागत सम्यक संबुद्धांनी आज ही गाथा सर्व भिक्खू संघाला आणि या 500 चोरांना शिकवलेली आहे। काय झालं बघा, तथागत सम्यक संबुद्ध या गाथेचा उपदेश देत असताना प्रज्ञावंताचे 1 दिवसाचे जीवन हे श्रेष्ठ आहे। खनू कौंडन्य नावाचा एक भिक्खू आहे
आणि तो भिक्खू अरहत चित्तधारी आहे, अरहत झालेला आहे. एकदा श्रावस्ती येथील बाजूला असलेल्या एका वनामध्ये एका उंच अशा दगडावरती बसून हे खनुकौंडन्य ध्यानाचा सराव करत होते. तथागत सम्यक संबुद्धांकडे गेले. त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं तथागत सम्यक संबुद्धांनी त्यांना 4 ध्यान शिकवले. प्रथम ध्यान, द्वितीय ध्यान, तृतीय ध्यान आणि चतुर्थ ध्यान. 4थ्या ध्यानापर्यंतचा अभ्यास त्यांचा पूर्ण झाला. आता तथागत सम्यक संबुद्ध काय करायचे, पहिल्यांदा त्यांना थेरी शिकवायचे. कुठल्याही शाळेत आपण गेलो तर बोर्डवरती पहिले काय शिकवले जाते, थेरी. आता जे काही लिहिलेलं आहे ते थेरी आहे. तर प्रॅक्टिकल ते विद्यार्थ्यांना करायचं असते. सायन्समध्ये एक प्रॅक्टिकल म्हणून पण भाग असतो शिक्षणाचा. इथे सुद्धा तसंच आहे. बुद्ध पहिल्यांदा थेरी शिकवतात आणि नंतर प्रॅक्टिकलसाठी बुद्ध स्वतः त्यांच्यासोबत जात नाही. लक्षात घ्या. प्रॅक्टिकल ज्याचं त्यांनी करायचं आहे. आणि प्रॅक्टिकल करत असताना म्हणजे सराव करत असताना जर काही कमी पडलं तर मग पुन्हा या आणि विचारा. पुन्हा त्याचे उत्तरं मिळतील आणि तुमचं तुम्हाला तपायचं आहे. मग असे हे श्रावस्तीचे खनुकौंडन्य बनते. तथागत सम्यक संबुद्धांकडे जातात. काही दिवसांपर्यंत ते ध्यानाच्या वेगवेगळ्या स्टेप शिकून घेतात आणि प्रॅक्टिकलसाठी त्याच श्रावस्तीच्या बाजूला असलेल्या एका घनदाट जंगलामध्ये ते साधनेसाठी म्हणजे तपण्यासाठी जायला लागतात. तपण्यासाठी जायला लागत असताना पायवाटेनं चालत 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 श्रावस्तीतून निघतात, पुढे येतात. रात्र होते आणि त्या जंगलाच्या अगदी जवळ आल्यानंतर सूर्य बुडालेला असतो, अंधार झालेला असतो, काळा कुट्ट अंधार. आणि त्या अंधारामध्ये ते असा विचार करतात की आता जंगलामध्ये न जाता जंगलाच्या बाहेर एक असा उंचच्या उंच सपाट दगड आहे. उंचच्या उंच सपाट असा दगड आहे आणि त्या दगडावरती बसून आपण साधना करावी असा ते विचार करतात. त्या दगडाला स्वच्छ पहिले झाडून काढतात, त्याच्यावरती आपलं आसन टाकतात आणि त्या आसनावरती मांडी मारून ध्यानाचा सराव सुरू करतात. रात्रीचा वेळ आहे. रात्रीचा वेळ आहे. भिक्षू तपण्यासाठी जंगल का निवडायचे, एकांतवास मिळावा म्हणून. आणि म्हणून यांनी सुद्धा रात्रीचाच वेळ तिथे तपण्यासाठी निवडला आणि त्या उंचच्या उंच दगडावर मस्त आसन मारून बसले. काय झालं, श्रावस्तीच्या आजूबाजू गावातून 500 चोर चोरी करून आले आणि त्या साऱ्या चोरांच्या हातामध्ये वेगवेगळ्या थैल्या होत्या. जे काही सामान त्यांनी मिळवलं, सोनं चांदी हिरे माणिक मोती है ना, गळ्यातलं कानातलं नाकातलं पायातलं जे काही असेल ते सारं काही त्यांनी चोरून आणलं, त्या थैल्यांमध्ये भरून आणलं. थैल्यामध्ये भरून आणलं आणि ते सुद्धा त्या वाटेनं आले आणि त्यांना तिथंच उशीर झाला. जिथे हे खनुकौंडन्य बसले होते तिथे ते बरोबर मध्यरात्री आले. आणि मध्यरात्री आल्यानंतर त्यांनी असा विचार केला, एवढं मोठं घनदाट जंगल आहे, इथं कोण येणार आहे आपली चौकशी करण्यासाठी. राजाचे शिपाई येणार नाहीत, राजाला जरी समजलं तरी एवढ्या घनदाट जंगलाकडे कोण जातं. आजही आपण खेड्यापाड्यात गेलो तर काही काही झाडांजवळ लोक जातच नाहीत, मुंजा राहते म्हणे त्याच्यावर. उंबराचं झाड, वडाचं झाड, पिपळाचं झाड, मुंजा राहते म्हणे, मुंजा. असं बदनाम केलेलं आहे पिंपळाच्या झाडाला. बघा ना, जगातलं सगळ्यात उपयोगी झाड जर कोणतं म्हणताल तुम्ही तर ते पिंपळ आहे. पिंपळाचं वैशिष्ट्य काय बरं, इतर सारे झाडं कार्बन डायऑक्साईड सोडतात आणि म्हणजे इतर सारे झाडं काय करतात, ऑक्सिजन घेतात आणि कार्बन डायऑक्साईड सोडतात. पिंपळाचं उलट आहे, पिंपळ कार्बन डायऑक्साईड घेतो आणि ऑक्सिजन 24 तास सोडतो. म्हणजे सिद्धार्थ गौतम कधी वडाच्या झाडाखाली बसले, कधी लिंबाच्या झाडाखाली बसले, पण निसर्गाचा अभ्यास केल्यानंतर त्यांना बोधिवृक्षाची छायाच गोड वाटली
आणि म्हणून बोधी वृक्षाच्या छायेमध्ये पिंपळ पूर्वी पिंपळ होता, पण बुद्धांनी ज्ञान प्राप्त केल्यामुळे बोधी वृक्ष झाला. या चोरांनाही असंच वाटलं की आता उशीर झालेला आहे, आणि उशीर झालेला आहे म्हणून ते काय झाले, तिथे झाले. आणि त्यांनी असा विचार केला की एवढ्या घनदाट जंगलामध्ये कोण येणार आहे. वन तसं ते प्रसिद्ध होतं, तिकडे कोणी जायचंय नाही, वाघ हिंस्र पशु आहेत म्हणून. आणि त्यांनी असा विचार केला की आता मध्यरात्र झाली, आता इथेच थोडा वेळ आराम करू, आणि सकाळ झाली की सगळे आपल्या थैल्या घेऊन निघून जाऊ, हिशे वाटप करू किंवा विकू, सावकाराकडे देऊ, असं काहीतरी म्हणाले. आणि त्यांनी मग तिथेच आराम करण्याची ठरवलं सगळ्यांनी, 500 चोरांनी. आता त्यांनी त्या सगळ्या थैल्या पिल्या त्या अंधारामध्ये तिथंच ठेवून दिल्या. कोणी झाडाला टांगल्या, कोणी त्या दगडावर ठेवल्या. एका बहादराने एक थैली त्या खनुकौंडणीच्या डोक्यावर ठेवली. ध्यानाला बसले होते आणि अंधारात काही समजलं नाही, दिसलेच नाही. त्यानं धरली थैली डोक्यावर ठेवली. आता डोक्यावर केसही नसतात, त्याच्यामुळे दगडासारखंच वाटलं, असं दिली ठेवून. बंधूजी काय हल्ले नाही. पहिल्या ध्यानातून दुसऱ्या ध्यानात, दुसऱ्या ध्यानातून तिसऱ्या ध्यानात, चौथ्या ध्यानापर्यंत गेले आणि ते ध्यानामध्ये तल्लीन होऊन गेले. हे चोर दिवसभर चोऱ्या माऱ्या करून थकले होते. रात्रीच्या प्रहरी हे पण झोपले, आणि सकाळी मात्र सारेचे उठले. कोंबड्याच्या आवाजानं सारेच्या सारे उठले, आणि उठल्यानंतर पाहतात तर काय, तर तिथे खनुकौंडण्य ध्यान असत आहे. आता ते अंधाऱ्या रात्री त्यांना काही वाटलं नाही, पण सकाळी उठल्याबरोबर ते असे पळायला लागले सगळे जिकडे तिकडं की प्रेत आत्मा आहे, प्रेत आत्मा आहे, भूत आहे, भूत. म्हणाले की एवढ्या जंगलात माणूस कसा येईल, हे भूतच असलं पाहिजे, नाही का नाही. म्हणजे असं घनदाट जंगल वगैरे असलं तर तिथं माणसं कशाला जातील. मग यांच्या डोक्यात तसाच विचार आला की भूत आहे, भूत आहे. बघा आता काही आपल्या शहर सिटीमध्ये तसं नसते काही वातावरण, पण काही भाग आहेत असे की जंगल आहेत, असे किर आवाज असते ना त्या पक्ष्यांचा, त्या किड्यांचा, रात किड्यांचा. तर त्याच्यामुळे रात्री कसे तरी भीत झोपले, परंतु सकाळी पाहिलं त्यांनी उठून तर खनुकौंडण्य ध्यान असताय, आणि भूत आहे, भूत आहे, भूत आहे, भूत आहे असे सगळे पळू लागले. मोठमोठ्याने किंकाळा मारायली. होते चोरच, पण माणसंच ना. जगात सगळ्यात भीती कोणाला जास्त वाटते, माणसालाच. माणसासारखा घाबरट कोणीच नाही, नाही का नाही. आणि ते पाहिलं की ते सारे पळायला लागले, आणि यांचं ध्यान मात्र मग भंग झालं. हे ध्यानातून उठले, बाहेर आले, आणि ध्यानातून बाहेर आल्यानंतर यांनी हळूच डोळे उघडले आणि अतिशय शांत स्वरात म्हणाले, बंधूंनो पळू नका, थांबा. मग तर आणखीच पळायला लागले. बंधूंनो, म्हणजे हा माणूस रात्रभर डोक्यावर थैली घेऊन बसला आहे ना. म्हणजे एवढे शांत आहेत ते. म्हणजे आता हे ध्यान असं आहे ना की प्रथम ध्यान आणि चतुर्थ ध्यान, या चौथ्या ध्यानापर्यंत माणूस गेला रे गेला. इथे तुमच्या दोन्ही कानाच्या बाजूला जर 2 डीजे लावले तरी तुम्ही हलत नाही. ध्यान साधी गोष्ट नाहीये, लक्षात घ्या. म्हणजे चौथ्या ध्यानामध्ये जी सुखाची अनुभूती असते ना, त्या चौथ्या ध्यानामध्ये सुखही नाही दुःखही नाही, एकाग्र चित्ताची अवस्था आहे. आपण बसल्यानंतर बघा 1-1.5 तासामध्ये असा एखादा क्षण येतो ना, असा एखादा क्षण येतो की माणसाला असं वाटते की मी पृथ्वीवर नाहीये, काहीच वाटत नाही. म्हणजे असं काही वाटतं ना, अरे हे काहीच नाही. 100 किलोचा माणूस त्या 100 किलोच्या माणसालाही वाटतं मनामध्ये की आपण 1 किलोचे झालो काय, कापूस झालो का काय, कापूस. अशी एक अनुभूती येते. आणि या चौथ्या ध्यानापर्यंत हे खनुकौंडण्य गेले होते, आणि म्हणून त्यांच्या डोक्यावरती रात्रभर ओझं होतं हे त्यांना समजलंच नाही. मग ते विचार करत होते की रात्रभर यांच्या डोक्यावर ओझं होतं, यांनी ती थैली बाजूलाही केली नाही, आवाजही केला नाही, म्हणजे माणूस नाही, म्हणजे भूतच आहे. सकाळी उठल्यानंतर ते म्हणाले की घाबरू नका बंधूंनो, या इकडं.
त्या चोरांचा मोरख्या जो होता तो जरा हिंमत करून त्यांच्याजवळ गेला, आणि हिंमत करून गेल्यानंतर मग त्यांची ती छाया, त्यांचा ते वलय, त्यांच्या त्या ध्यानाच्या मैत्रीच्या तरंगानं तो मात्र शांत झाला आणि साऱ्या चोरांनी त्यांनी बोलून घेतलं. सारे चोर अवतीभोवती बसलेले आहेत. 500 चोर आहेत. त्या उंचच्या उंच दगडावरती खनू कौंडन्य भिक्खू तपत होते आणि रात्रभर त्यांनी साधना केल्यामुळे आजूबाजूचा जो निसर्ग होता तो रमणीय झाला होता. धम्माचा संवेग तिथे जागृत झालेला होता. धम्मवलय निर्माण झालेलं होतं. करुणेचे तरंग तिथे होते आणि त्या करुणेच्या तरंगापोटी ते सारेच्या सारे बसले. आणि मग या चोरांचा मोरक्या जो होता, हा चोरांचा मोरक्या त्या भिक्खूंना म्हणाला की भंते, आपण एवढे शांत कसे आहात बरं? काय कारण आहे? आम्ही ऐकलेलं आहे की साधू संन्यासी हे शांत असतात, पण असा साधू आम्ही पहिल्यांदा पाहत आहोत की जो साधू किंवा संन्यासी आपल्या शरीरामध्ये होणाऱ्या दुःखद संवेदनांच्या प्रती कुठल्याही प्रकारची घृणतेची भावना ठेवत नाही. लक्षात? म्हणजे ते वजन किती असेल त्याचा आता अंदाज बांधू शकत नाही आपण. आणि मग ते म्हणाले की बंधूंनो, घाबरू नका, मी तुम्हाला कुठलीही इजा पोहोचवण्यासाठी इथे आलेला नाही. मी तथागत सम्यक संबुद्धांचा शिष्य आहे आणि मी इथे ध्यानाचा सराव करण्यासाठी आलेला आहे. त्या सर्व चोरांनी प्रश्न विचारला की एवढी सहनशीलता तुमच्यामध्ये आली कुठून? एवढी सहनशीलता तुमच्यामध्ये आली कुठून? रात्रभर तुम्ही डोळा सुद्धा उघडला नाही, रात्रभर तुम्ही पायाची हालचाल सुद्धा केली नाही. दगडासारखेच होते ना. काही जणांनी त्यांच्या मांडीवर डोकं ठेवून झोपले तरी होऊ नये ना चू नये. पहिल्यानं काय केलं, डोक्यावरती ओझं ठेवलं तरी बोलले नाही. दुसरे 2-3 आले, त्यांनी मांडीवर डोकं ठेवून झोपले दगड म्हणून, तरी मात्र तुम्ही बोलले नाही. एवढी सहनशीलता तुमच्यात आली कुठून? तेव्हा ते खनू कौंडन्य उपदेश देत असताना त्या सर्वांना म्हणाले की मी तथागत सम्यक संबुद्धांचा शिष्य आहे आणि माझे गुरु जेतवनामध्ये, श्रावस्तीच्या जेतवनामध्ये वास्तव्य करतात. त्यांनीच मला हा मार्ग शिकवलेला आहे. जर तुमची इच्छा असेल तर मी तुम्हाला सांगू शकतो. जबरदस्ती नाही बघा. जबरदस्ती आहे का? नाही. म्हणजे जर तुमची इच्छा असेल तर मी तुम्हाला सांगू शकतो. सारे म्हणाले, साधू साधू साधू, आम्हाला तुम्ही तुमच्या गुरुचा मार्ग सांगा. त्यावर ते खनू कौंडन्य नावाचे भिक्खू, साधना करणारे तपणारे भिक्खू त्या 500 चोरांना उपदेश देत आहेत की ही सहनशीलता तुमच्यामध्ये पण येऊ शकते. ते म्हणाले, कसे काय श्रमण? आम्ही तर चोर आहोत. चोर शांत झाला तर मग चोरी कोण करल? आहे का? तुम्ही असा एखादा चोर पाहिला का? रात्रंदिवस ध्यान करायला चालला चोरीला. आहे का असा चोर? कोणताच चोर नाहीये तसा. ते खनू कौंडन्य म्हणाले की मी एवढा शांत काय याचं कारण मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो. कृपया खूप चांगल्या चित्तानं ऐका. असं तुम्ही कधीच ऐकलं नसेल हे तुम्हाला मी सांगू लागलो. असं ते खनू कौंडन्य त्या 500 चोरांना म्हणाले. माझे जे गुरु आहेत ते माझे गुरु ध्यानाची शिकवण देतात. आता हे 500 लोकांना ध्यान हा शब्द त्यांनी पहिल्यांदाच ऐकला. त्यांना माहित नव्हतं. त्यांना धान्य माहित आहे, चोरून आणून विकायचं आहे ना कोणत्याही भावात. धान्य माहित आहे पण ध्यान माहित नाही. ते म्हणाले की हे ध्यान कसं असते? खनू कौंडन्य म्हणाले की ध्यानासाठी पहिल्यांदा पाठीचा कणा सरळ करावा लागतो, नंतर मान सरळ करावी लागते, नंतर हळूहळू डोळे मिटावे लागतात, मग डाव्या हातावर उजवा हात ठेवावा लागतो आणि श्वासाला बघावा लागतो. त्यावरती चोर म्हणाले की बाप्पा बाप्पा, हे तर आमच्या पेक्षा अवघड दिसायले. आम्हाला पळायचं सांग.
आम्ही घोड्याच्या मागे पळतो, आम्ही टांग्याच्या मागे पळतो, आम्ही राजाच्या राज दरबारात जाऊन त्या भिंतीवरून उड्या मारतो माकडासारख्या. हे सारे कामं जमतात आम्हाला, पण हे शांत बसणं म्हणजे आमच्यासाठी लयच अवघड आहे. ते म्हणाले नाही, या जगातले प्रत्येक माणसं ही विद्या शिकू शकतात. गरज आहे ती वेळ देण्याची आणि गरज आहे ती खूप चांगल्या पद्धतीने ऐकायची. आणि म्हणून त्यांनी पहिली आट टाकली खनुकौंडण्यनी की तुम्ही मी जे काही सांगत आहे ते खूप चांगल्या चित्तानं ऐका. पुढे ते म्हणाले की माझे गुरु 4 ध्यान शिकवतात. मग इथे यांनी सांगितलं की जर तुम्हाला माझ्या गुरुनं शिकवलेला सद्धम्म ध्यानाच्या स्वरूपात ऐकायचा असेल तर माझी एक अट आहे. इथं आपण 50 लोक आहोत, तिथं 500 लोक आहेत, सकाळचा प्रहर आहे, आणि ते लोक कसे आहेत? चांगले लोक नाहीत, ते चोर आहेत, चोर. तुमच्यासारखे सज्जन आहेत का ते? नाही. 500 चोरांना एकटा भिक्खू काफी आहे, है की नाही? म्हणून त्यांनी सांगितलं की मी जे शिकवणार आहे ते बुद्धाचं वचन आहे, आणि ते बुद्धाचं वचन ऐकण्यासाठी माझी पहिली अट आहे बाबांनो, कुणीही एकमेकांमध्ये बोलायचं नाही. या 500 चोरांना शिकवताना खनुकौंडण्य म्हणतात की माझे गुरुजी मला पहिल्या ध्यानाचा विषय शिकवत असताना काय करतो आम्ही? आनापान सती. आनापान सती म्हणजे काय? बौद्ध धम्माच्या ध्यानाच्या ABCD म्हणला ये फॉर आनापान. म्हणजे आनापानापासून आपली सुरुवात आहे, आणि आनापान करता करता कधी आपलं पहिलं ध्यान निर्माण होते हे आम्हालाही समजत नाही. बघा, मी तुम्हाला वारंवार शिकवतो की अशी एखादी अवस्था निर्माण होते ना की पायाला किती मुंग्या आल्या ना ते जाणवतच नाही. आपण बघा, आता ध्यान संपलं ना, उठल्याबरोबर ना कधी कधी आपला तोल जातो. का बरं जातो? त्या तंद्रीला एकाग्रता म्हणतात. लक्षात? असं होते ना कधी कधी की अरे सगळं काही शांत झालेलं आहे, थोडंसं ध्यान जरी केलेलं असलं तरी, आणि डोक्यातले सारे सारे विकार गळून गेलेले आहेत, आणि मग पायाला मुंगी आल्या तरी समजत नाही, एखादी मुंगी चावली तरी समजत नाही. अरे हलकं होते. म्हणजे ज्यातलं जो पहिलं ध्यान आहे तर पहिल्या ध्यानामध्ये काय होते? पहिल्या ध्यानाच्या विषयामध्ये विषय वासना नष्ट होतात. विषय वासना आसक्ती ज्या आहेत कशाच्या? विषयाच्या संदर्भात. आता विषय कोणते? सळायतनाच्या संदर्भामध्ये असलेले विषय, चित्ताच्या संबंधी असलेले विषय, किंवा जे काही धम्माच्या आणि ध्यानाच्या संदर्भामध्ये असलेले विकार, ज्याला आपण म्हणतो की शंका असणे. ध्यानाला कोण बसते बरं? ज्याची बुद्ध धम्म आणि संघावरती नितांत श्रद्धा. एक बंधन नष्ट झालेलं आहे, ती कोणतं? विचिकित्सा. विचिकित्सा. आता तुमच्या मनात विचिकित्सा आहे का? नाही. म्हणजे ज्याच्या चित्तातली विचिकित्सा नष्ट झाली त्याचा अर्थ तो अर्हत पदाच्या मार्गावर लागलेला आहे. म्हणून मी तुम्हाला वारंवार सांगतो की तुमच्यासारखं पुण्यवान कोणीच नाही. तुमच्या चित्तातली ही विचिकित्सा जी आहे ना, विचिकित्सा, कोण जाऊ शकते तिथपर्यंत? ज्याच्या चित्तातली विचिकित्सा नष्ट झालेली आहे तो जाऊ शकतो. मग शंका नष्ट झाली तर जे काही विषय आहेत ध्यानाच्या स्वरूपातले, जे काही विषय असतील शरीराच्या संदर्भातले, या सर्व गोष्टीबद्दल जी आपली आवड असते ना, आवड असते ना. आता बघा, आम्ही माणसांचं निरीक्षण करतो खूप चांगल्या पद्धतीनं, आणि स्त्रियांचंही निरीक्षण करतो. माणसं बघा, एखादा मिशीवाला माणूस असेल ना, तो असं असं करतो. बुद्धानं टेन्शनच ठेवलं नाही भिक्षूला ना, मिशी ना केस, हातच नाही गेला पाहिजे वरून इकडं कुठंच, अडकायचा प्रश्नच नाही. आता समजा ध्यानाला बसलो, समजा मला जर लांब लांब केस असतील तर मग मला असं असं करावं लागलं असतं.
आहे का नाही? बरोबर आहे ना? समजा मिशा असत्या तर मग ध्यानातूनच हात असं, सगळ्याचे डोळे बंद आहेत तरी पण ध्यानावर गेलाच असतात. हे काय विषय, ही आसक्ती आहे. म्हणजे ध्यानामध्ये बाधा आणणाऱ्या सर्व विषयासंदर्भात माणसाच्या चित्तामध्ये चिटकलेलापणा नसतो, आसक्ती नसते. का मी तुमचं बारीक निरीक्षण करतो, तुम्ही एवढे छान बसताना खूप मनातून आनंद होतो. कोणाचाच हात डोक्यावर जात नाही, कोणाचाच हात कानातल्यात जात नाही, कोणाचाच हात नथनीवर जात नाही. खूप चांगले बसलेले असतात. आणि म्हणून आता हे नियम समजला तुम्हाला? ध्यान करण्यासाठी येणारे जे काही लोक असतात ते कुठलंच आभूषण घालून येत नाहीत. त्याचं कारण हे आहे, ते पांढऱ्या कपड्यातच का बोलवतात? आपल्या धम्मामध्ये पांढऱ्या वस्त्रालाच काय महत्व आहे? रंगीबिरंगी असलं की मन विचलित होते. जे जे काही अनागारिका असतात तर हे पांढरेच वस्त्र वापरतात. आपणही शिबिरामध्ये पांढऱ्या वस्त्रातच येतो आणि आपणही यालाच पाहिजे. तर पहिल्या ध्यानामध्ये काय? मनाची अहितकारी अवस्था नष्ट होते. पहिल्या ध्यानामध्ये काय? तर विषया संदर्भामध्ये असलेली आसक्ती नष्ट होते. बरं, आसक्ती का नष्ट होऊ लागली? कारण चित्त हळूहळू एकाग्र होऊ लागलं. अहितकारी मनाची अवस्था नष्ट होऊन जाते. म्हणजे एक मन काय म्हणते? कधी कधी ध्यानाला बसल्यानंतर ना अर्धा तास झाला, पाऊण तास झाला, 1 तास झाला, म्हणते झोपलीत काय? साधू साधूच मन आहे ना, उठून गेले काय होत ना? म्हणजे ही काय, ही कुठली अवस्था आहे? ही चित्ताची अहितकारी अवस्था आहे. आणि अहितकारी अवस्था जर माणसाच्या मनातली निघून गेली ना, मग बाजूला कोण बसलं, किती बसले, कसे बसले, काही घेणदेण नाही. 4-2 महिला एवढं सुंदर ध्यान करतात, तुम्ही सारेच करतात, पण लेवल जर पाहायला गेलो ना तर 4-2 महिलांची लेवल खूप चांगली आहे. सगळ्यांचं पुण्य आहे बरं, ते माझे पुण्य आहे. म्हणजे 50 लोकात जर एक जरी चांगला करत असेल ना तर त्या 50 लोकांचं कल्याण आहे. ती व्हायब्रेशन चाललेत ना, आपण बोलत नाही, आपण काही म्हणत नाही, कुठला इशारा नाही, काही नाही, पण ते व्हायब्रेशन चालले, ते तरंग चालले. ते तरंग आजूबाजूच्या साधना तपणाऱ्या लोकांना ते प्रभावित करू लागले. कोणी एखाद्या वेळेस डोळे उघडतात असे, पण ते दुसरं पाहायला नाही, पण तिचं लक्ष आहे. काय काय लोकांना खरंच भीती असते, एकदा लावले तर लागूनच जातील, पण लागत नाही. आणि ध्यान करता करता लागले तर किती उत्तम आहे. ते मरण आलं पाहिजे है ना, ते मरण आलं पाहिजे. मलाही कधी कधी असं वाटते की हे असं खंगून मरल्यापेक्षा आजारी पडणं, मरणं, लोकांना त्रास देणं, असं जर मरण्यापेक्षा, समजा बुद्धाचं वचन शिकवता शिकवता मरण आलं तर झाली ना सुगती. बुद्धाचं पुस्तक वाचता वाचता मरण आलं, झाली सुगती. याला तर सुगती म्हणतात. म्हणजे ते श्वास बंद होण्याचा जो सेकंद आहे, लास्ट मुमेंट ज्याला म्हणतो आपण, जिथे श्वास बंद झाला त्या वेळेस जर बुद्धाची वाणी कानात येऊ लागली, कर्णपटलावर पडू लागली, तर मनाची अवस्था किती कुशल असेल. आणि ती मनाची अवस्था तुम्हाला दुर्गतीस कशी नेईल बरं? नाही नेत. त्यासाठी मनाची एकाग्रता खूप महत्वाची आहे. या मनाच्या एकाग्रतेसाठी आपल्याला खूप चांगले कामं करावे लागतात. त्या 500 चोरांना शिकवताना हे खनुकौंडण्य म्हणाले की जेव्हा तुम्ही ध्यानाला बसता किंवा जेव्हा तुम्ही पहिल्या ध्यानाचा अभ्यास करता तेव्हा तुम्हाला चित्त एकाग्र करावं लागतं. आणि जेव्हा तुमचं चित्त एकाग्र होते तेव्हा चित्तामध्ये वितर्क येतात. वितर्क, विचार, वितर्क, सुख, प्रीती, आनंद,
हे सगळ्या ध्यानाच्या अवस्थेमध्ये आपल्याला पाहावयास मिळतात. जेव्हा ही वितर्क आपल्या चित्तामध्ये उत्पन्न होतात तेव्हा ध्यान विषयाचे परिशीलन होते, पूर्ण पारख होऊन जाते. आता विचार कोणते आणि कसे चित्तात येतील हे कोणाचं कोणाला सांगता येत नाही, पण स्वतःलाही ते समजत नाही. ध्यान करताना कोणता विचार झाला तयार आणि कोणत्या विचाराला आपण वाढवलं पाहिजे आणि कोणत्या विचाराला आपण नष्ट केलं पाहिजे. ध्यानाला बसल्यानंतर चित्त एकाग्र झालं. चित्त एकाग्र झालं की हे पुराणे सारे विषय आले डोक्यात. मग कोणते ठेवायचे आणि कोणते काढून टाकायचे आपल्यावर असते. आपण उलट करतो, काढायचे ठेवतो आणि ठेवायचे काढतो. मग त्यामुळे काय ध्यान लागत नाही. काढायचे लगेच काढले पाहिजे, त्याचा विचारच नाही. चित्ताला सावरण्यासाठी बसलेली साधक साधिका, भिक्खू भिक्खुणी, उपासक उपासिका एकाग्र चित्त झाल्याबरोबर त्यांना समजते की पूरक काय, आणि पूरक जे आहे ते ठेवायचं आहे आणि मनाची एकाग्रता भंग करणारे विचार लगेच चित्तातून काढायचे आहेत. त्यामुळे होते काय माहित आहे का, की चित्ताला विलक्षण अशी आनंदाची अनुभूती होते. आता एक भिक्खू 500 चोरांना शिकू लागला ध्यान. मी पुन्हा पुन्हा सांगतो की त्या चोरांपेक्षा तुमच्या मनाची अवस्था चांगली आहे, आणि म्हणून वेळ वाया घालू नका. अशा विलक्षण चित्ताच्या आनंदाच्या अवस्थेला काय म्हटलेलं आहे, प्रथम ध्यान म्हटलेलं आहे. या प्रथम ध्यानामध्ये 5 गोष्टी असतात चित्तामध्ये. ध्यानाला बसल्यानंतर पहिलं स्टेप जी आहे ध्यानाची, पहिलं ध्यान, त्या 500 चोरांना खनुकौंडन्य भन्ते सांगताना म्हणतात की चित्तामध्ये 5 गोष्टी असतात. एकाग्रता, वितर्क, विचार, प्रीती आणि सुख. किती गोष्टी आहेत? 5. सुरुवात कुठून झाली? एकाग्रतेपासून. एकाग्रता म्हणजे समजली तुम्हाला? डोळे उघडे असले की एकाग्रता होत नाही. डोळे उघडे असले की एकाग्रता होत नाही. एकाग्र चित्ताच्या अवस्थेला ध्यानाची पहिली अवस्था म्हणतात. एकाग्र चित्त तुमचं कुठं कुठं होते? स्वयंपाक करताना साऱ्यात एकाग्र चित्त असते. एखाद्या मायमाऊलीला बरोबर तो अंदाज आलेला असतो. तिला ते भाजी अशी चाटून खायची गरज नाही, ती बरोबर अंदाजानं परफेक्ट टाकते. मीठ किती टाकायचं, चटणी किती टाकायची, कोथिंबीर किती टाकायचा, है ना, अद्रक लसणची पेस्ट किती टाकायची, सारं सारं परफेक्ट माहीत आहे. काही काही मायमाऊल्या एवढ्या स्वयंपाकामध्ये तरबेज असतात ना, ते वास येताना समजते त्यांना शिजलं का नाही शिजलं, मीठ कमी आहे का जास्त आहे. बरं, हे परफेक्शन कशामुळे आलं तुमच्याकडे? कोणाचा 20 वर्षाचा, कोणाचा 30 वर्षाचा, कोणाचा 50 वर्षाचा संसार आहे, आणि या 50 वर्षाच्या संसारामध्ये घरातल्या साऱ्या लोकांचे स्वभाव तुम्हाला पाठ आहेत, मुख पाठ आहेत. एकमेकाला काय कधी हवं ते बरोबर लगेच एकमेकाला समजून जातं. त्याचं कारण ते आहे, कारण सराव आहे. सराव आहे ना. आणि इथे सुद्धा सराव खूप महत्वाचा आहे, आणि या सरावासाठी एकाग्र चित्ताची खूप गरज आहे. आणि म्हणून ते 500 स्वर सुद्धा खूप एकाग्र चित्तानं ऐकू लागले. पहिल्या ध्यानामध्ये अवस्था कशी होती चित्ताची माहित आहे? तुम्ही कपडे धुण्यासाठी निरमा टाकता पाण्यात, हा है ना, पाण्यात निरमा टाकता. पाण्यात निरमा टाकल्यानंतर हातानं त्या पाण्याला आपण ढवळतो. फेस झाला. फेस झाल्यानंतर त्या पाण्यामध्ये असा ओंजळभर पाणी काढायचं, आणि तुम्हाला कोणी सांगावं की या पाण्यातला निरमा बाजूला करून दे. होईल का शक्य? का बरं झालं?
विरघळून गेला ना. बरं, आता तुम्हाला जर मी प्रश्न विचारला, त्या पाण्यावर आलेला फेस म्हणजे निर्मा का विरघळलेला म्हणजे निर्मा? काय सुंदर आहे बुद्धाचा उपदेश बघा. मन शांत झाल्यानंतर हे एकाग्र झालेल्या चित्तामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे काही विचार येतात, आणि ते विचार कसे असतात? फेसासारखे असतात. फेसाचं काय काम आहे? कपड्याला भिजवणे. इथे एकाग्र या चित्ताच्या अवस्थेचं काम काय माहिती आहे का? तुमच्या मनामध्ये निर्मा टाकणे, जाग आणणे. लक्षात, जे पाण्यामध्ये निर्मा टाकला, पाण्यामध्ये निर्मा गेला की फेस झाला. ध्यानाला बसलो, एकाग्र चित्त झालं की मग विचार वाढू लागले. वेगवेगळ्या प्रकारचे तर्क कुतर्क मनामध्ये निर्माण झाले. 10, 15, 20, 25, 50 वर्षापूर्वीचा एखादा जुना विचार मनात आला तर बुद्ध काय म्हणतात की या एकाग्र चित्त हे तुम्हाला समजलं ना, किती वेळा याचा विचारच करू नका, बिलकुल नाही. पण ती सेकंद मोजा, मोजा, सेकंद मोजा. तर याला काय खूप काही अभ्यास असायला पाहिजे? काहीच नाही हो, काहीच नाही. पटिशन नावाचा भिक्षू 500 अरहंत शिकवायला गेले. त्या पटिशनला एक गाथा पाठ होईल, अरहत 500 अरहत. बुद्धाने हेच शिकवलं. बुद्ध म्हणाले काय काय होऊ लागलं ते पाय, काय काय होऊ लागलं ते पाय, आणि काय काय होऊ लागलं ते जाणू लागला, जाणू लागला, जाणता जाणता दारत झाला. कमाल कशाची आहे? ध्यानाची आहे. आणि म्हणून ध्यानाच्या या कार्यामुळे आपल्या सर्वांचे बंधनं तुटून जातात. दुसऱ्या चित्ताच्या अवस्थेमध्ये काय आहे? दुसरं ध्यान. या ध्यान मार्गातल्या दुसऱ्या ध्यान अवस्थेमध्ये माणसाच्या मनाची परिपूर्ण जागरूक अवस्था निर्माण होते. एकाग्रतेपासून सुरुवात झाली, शांती आणि संयमापासून सुरुवात झाली, चित्त एकाग्र झालं, वेळ वाढला. वेळ वाढल्यामुळे चित्ताची जागरूक अवस्था काय झाली? आता स्थिर झाली. आता नाही विचार कधी उठायचं, कधी उठायचं, आता नाही विचार. डोळे उघडू का नको, उघडू का नको, हा विचार नाही. बाहेरचा आवाजच याला, पोरच खेळायले, हा विचार नाही. है ना? थंडीगार हवा आली, गरम हवा आली, हा विचारच नाही. आजूबाजूचे काय करू लागले, हा विचारच नाही. भूक लागली, 11 वाजले, हा विचारच नाही. आज नाश्ताच नाही करून आले, हा विचारच नाही. ध्यान झाल्या झाल्या चहा पितो, हा विचारच नाही. सगळं काय आहे? लेवल. लेवल कशी आहे? तर तुडुंब भरलेल्या तलावामध्ये एखादा झरा येईल. लेवल कशी आहे? समजा तुडुंब भरलेला एखादा तलाव आहे, पाण्याचा मोठा तलाव आहे, तर त्या पाण्याच्या खाली जो झरा आहे, तो झरा दिसतो का आपल्याला? का बरं दिसू नये? यस. पण लक्षात घ्या, त्या पाण्याच्या खाली निघालेल्या झऱ्यातून जे पाणी येतं ना, ते तलावाच्या पाण्यापेक्षा शुद्ध असतं, ते गोड असतं. कुठेही तुम्ही जंगलात फिरायला गेले ना, तर जे झरा निघते ना, झरा, हे पाणी कसं असते? स्वच्छ असतं. तर तशी मनाची अवस्था दुसऱ्या ध्यानामध्ये होती. म्हणजे मनातला एखादा असा विचार आहे, असा एक क्षण येतो एकाग्र चित्ताचा की आनंदाची अवस्था आहे. म्हणजे बिलकुल, म्हणजे हसायची गरज नाही, आपोआप तुमच्या चेहऱ्यावरती स्माईल येते. बुद्धाचा चेहरा बघा कसा आहे, एकाग्र चित्ताचं लक्षण आहे ना ते. आणि म्हणून ती अवस्था द्वितीय ध्यानाची आहे. 500 चोर आता लय शांत झाले, एवढे शांत होऊन ऐकू लागले. ते म्हणाले, तिसरी अवस्था सांगा बंतीजी. खनुकौंडांनी तिसऱ्या अवस्थेचं वर्णन करताना म्हणतात की तिसऱ्या अवस्थेमध्ये चित्ताची अवस्था कशी आहे?
एखादा मोठाच्या मोठा तलाव आहे आणि त्या तलावामध्ये सर्व दूरपर्यंत कमल पुष्प आहे. कसे आहेत? कमल पुष्प आहे. त्या तलावामध्ये चिखल आहे, माती आहे, काय काय नाही. मेलेले मासे, जिवंत मासे, लोकांनी टाकलेली घाण. पण कमळ कसे आहेत? निर्मळ आलेत. एवढी घाण आहे त्या तलावामध्ये, एवढी घाण आहे, पण ते चारी बाजूनं ते कमळ पुष्प आल्यामुळे ती घाणच दिसत नाही. वैशिष्ट्य काय कमळाचं? वैशिष्ट्य घाणेमध्ये उगवणं, पण घाणेला स्पर्श सुद्धा न करणं. सोडा घाण, पाण्याचा थेंबही थांबत नाही, है ना? ही तिसऱ्या ध्यानाच्या चित्ताची अवस्था आहे. असंख्य असंख्य विकार, विचार, वितर्क जे काही आहे ते सारं काही दाबल्या गेलेलं आहे. तिसरी अवस्था निर्माण झाली. तलावामध्ये वेगवेगळ्या प्रकारची घाण आहे, काय 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 काय, पण कमळ पुष्प चारही बाजूनं पाहिले, पाणी दिसेना, घाणही दिसेना आणि काहीच दिसेना. तशी आता चित्ताची अवस्था झालेली आहे. असे अनंत सुखदायक विचार शांत चित्तानं, एकाग्र चित्तानं तयार केलेले आहेत आणि ते विचार वाढत आहेत. ते विचार कसे आहेत? त्या विचारांची हानी नाही, अजिबात नाही. सकारात्मक विचार आहेत. ते विचार कोणते आहेत तुम्हाला समजण्यासाठी? की आणखी बसू, आणखी ध्यान करू, दिवसभर बसू, तासन तास बसू, होऊ दे, जे व्हायचं ते होऊ दे. काय होऊन होऊन राहणार? काहीच होत नाही. अशी चित्ताची अवस्था. आणि या चित्तावस्थेला कोणतं ध्यान म्हणतात? तिसरं ध्यान. या तिसऱ्या ध्यानाच्या अवस्थेमध्ये फक्त आणि फक्त चित्तामध्ये सुख असते. ओनली हॅपीनेस, सुख. आणि ते सुख एकाग्रतेनं चिरकाळ टिकते. आणि म्हणून ही ध्यानाची तिसरी अवस्था अत्यंत महत्वाची आहे. चौथी अवस्था कशी आहे माहिती आहे ध्यानाची? एखादा व्यक्ती आहे आणि तो वाळवंटामध्ये फिरू लागला. वाळवंटामध्ये फिरता फिरता त्याचा रस्ता विसरला आणि त्याच्याजवळचं पाणीही संपलं. पाणी संपलं. वाळवंट कसं असते? थंडगार असते का? तप्त असते. पाणी संपलं. थकला, भागला, तहानलेनं एका झाडाखाली बसला. एक माणूस आला आणि त्याला मस्त थंडी गार पाण्याची बॉटल दिली पियाला. त्यानं त्या तहानेच्या आकांतेपोटी सगळी बॉटल पिली. काय झालं? शांत झाला. शांत झाला. चौथ्या ध्यानाच्या अवस्थेमध्ये चित्ताची अशी अवस्था होते. आता माणसाच्या चित्तामध्ये उपेक्षा भाव निर्माण झाला. तो उपेक्षा भाव कसा आहे? तो उपेक्षा भाव असा आहे ना चांगलं ना वाईट, ना बुरा ना अच्छा, बिलकुल तटस्थ, न हलणारी इमारत, असा तटस्थ भाव आहे. आणि या तटस्थ भावालाच उपेक्षा युक्त चित्ताच्या अवस्थेला चौथे ध्यान म्हणतात. एवढा उपदेश ऐकल्याबरोबर तो 500 चोरांचा मोरक्या त्या खनू कौंडण्याच्या चरणावरती पडला आणि म्हणाला, साधू साधू, आतापर्यंत हे ऐकलंच नव्हतं. बुद्धांचा शिष्य जर एवढ्या सुंदर पद्धतीने शिकवतोय, एका बुद्धाच्या शिष्यामध्ये 500 चोरांना बदलण्याची ताकद आहे, हिंमत आहे. त्या बुद्धामध्ये किती बल असेल. सारेच्या सारे ओढून उभे राहिले आणि म्हणाले, विनंती आहे खनुकौंडण्य, विनंती आहे, आपणास विनंती आहे, आपल्या गुरुचं दर्शन घ्यायचं आहे, चला. खनुकौंडल्याला तेच पाहिजे होतं. ते म्हणाले चला. सारेच्या सारे कुठे गेले? श्रावस्ती जेतवनात. आणि मग तथागत सम्यक संबुद्धानी
त्या जेतवनामध्ये विहार करत असलेल्या त्या संपूर्ण भिक्खू संघासाठी, विशेषतः या 500 चोरांसाठी धम्मपदातील गाथा क्रमांक 111 उपदेशात्मक बोललेली आहे। ती गाथा बघा। बुद्ध म्हणतात, यो च वस सतम जीवे दुप्पयो असमाहितो एकाहं जीवितसेयो पय्यावन्तस्स जायिनो। अर्थ, दुष्प्रज्ञ आणि चित्ताची एकाग्रता ढळलेल्या व्यक्तीच्या 100 वर्षाच्या जीवनापेक्षा प्रज्ञावान आणि ध्यानी व्यक्तीचे 1 दिवसा जीवन श्रेष्ठ आहे। म्हणजे जो ध्यान करत नसलेला व्यक्ती 100 वर्ष जगत असेल तर त्याच्या 100 वर्षाची बरोबरी 1 दिवस ध्यान केलेल्या माणसाच्या चित्ताची अवस्था करते। 1 दिवसाचं ध्यान केलेला मनुष्य 100 वर्ष न ध्यान करणाऱ्या माणसा इतका श्रेष्ठ आहे। म्हणजे 100 वर्षाचं आयुष्य जगल्यानंतर त्याच्या सुखाच्या ज्या क्षण आहेत, 100 वर्ष जगणाऱ्या माणसाच्या आयुष्यामध्ये जेव्हापासून त्याचा जन्म झाला ते मरेपर्यंत 100 वर्ष, त्यामुळे जे सुखाचे क्षण शोधायचे ते तासामध्ये येतील। पण तेवढं त्यांनी काही सुख मिळवलेलं आहे तर त्या सुखाच्या पलीकडे 1 दिवस ध्यान करणाऱ्या व्यक्तीच्या चित्ताची सुखाची अवस्था आहे तर त्याच्या 100 वर्षाच्या सुखाच्या अवस्थेपेक्षा जास्त श्रेष्ठ आहे, असा तथागत सम्यक संबुद्धाने तिथे उपदेश दिला। आणि त्या साऱ्या चोरांनी, 500 चोरांनी बौद्ध धम्मामध्ये दीक्षा प्रवज्जा ग्रहण केली आणि भिक्खू होऊन ते खूप चांगल्या पद्धतीनं काम करू लागले। तोपर्यंत चोरांना दीक्षा देऊ नये असा नियम आलेला नव्हता। तर या सत्यवचनाने माय माऊल्यांनो आपल्या सर्वांचं जय मंगल कल्याण हो अशी मंगल मैत्रीची भावना सरते शेवटी या धम्मदेशनेमध्ये आपल्या सर्वांविषयी व्यक्त करतो। विशेषतः धम्मोदय द राईज ऑफ धम्मा या आपल्या यूट्यूब चॅनलला बघणाऱ्या सर्व दर्शकांसाठी सुद्धा अनंत अनंत मंगल मैत्री व्यक्त करून आजचा हा धम्म संस्कार इथेच संपन्न करतो।